जाऊन यायचं काय अडचण नाही. प्रेमाने बोला. जला प्रसन्न है गुरुमावली, जला प्रसन्न है गुरुमावली, त्याच्या जीवनात रोज दिवाळी, त्याच्या जीवनात रोज दिवाळी, त्याच्या जीवनात रोज दिवाळी. प्रेमाने बोला. हे निर्गुण
बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार प्रभु, अविनाशी करतार। दया से तेरी रोशनी भवसागर से पार। निराकार साकार तू जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी दाता परमपार। परम पिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। परम पिता परमात्मा तू कण कण वासी, तू करता आणि करविता, आहे सर्व ही तुझ पाशी। अंग संग पाहुणे तुझला, विनंती करी अवतार सदा। राजांचाही तू महाराजा, मी दासांचा दास तुझा। राजांचाही तू महाराजा, मी दासांचा दास तुझा। एक तुझी एक तुझी सद्गुरु माता देवजी महाराज की जय। सत्संग मोठ्या प्रेमाने बोलूया। सत्संग जी दास सर्वप्रथम तुम्हा सर्व संत महापुरुषांची माफी मागेल। ही सत्संगाची माफी दोन गोष्टीसाठी मागेल। ही सत्संगाची गेल्या 2-3 महिन्यापूर्वी सत्संगी दासची सेवा लागली होती, पण सत्संगाची काही कारणास्तव दास या ठिकाणी पोहोचू शकला नाही। आणि सत्संगाची आज दास सेवा लागली होती, पण सत्संगाची काही कारणास्तव वेळेत पोहोचू शकला नाही। तर या सत्संगात या ठिकाणी उपस्थित आपल्या ब्रँच मुख्य आदरणीय संदीप साळुंखे महात्माजी, या ठिकाणी उपस्थित प्रबंधक महात्मेजी, तुम्ही सर्व संत मायबाप महापुरुष माता बहिणीजी, जसा की उल्लेख झाला की ज्या नवीन सेवादल बहिणी आहेत सत्संगाची, तर या सत्संगाची दासला या ठिकाणी आल्यानंतर सत्संगाची अतिशय आनंद झाला। हे सत्संगाची आपण मस्त म्हणत असतोय सत्संगात, आणि सत्संगाची अवतारवाणी सुद्धा प्रमाण देते। या अवतारवाणीमध्ये सुद्धा म्हणते सत्संगाची आश्रय तव आधार तुझाची, तन मन ओवाळीन माझे, म्हणे अवतार गायीने जाता 8 प्रहर गुणगान तुझे। होत नसे जोवर तव आज्ञा, कुणा चाल नाही शक्य नसे, काही न करू शके अवतार तव इच्छेने होत असे। सत्संगात सद्गुरू काय करतोय की आम्हाला पुढं करतोय, आणि सत्संगात तो सर्व काय करत असतोय। कारण सत्संग बघितलं आपण 2 वर्षाचे सत्संग चालू आहे, पण सत्संगाची सेवादल महापुरुष नव्हते, सत्संग तेवढे उपस्थिती नव्हती। पण सत्संगाची दातारला माहित आहे सत्संगाची कधी काय पाठवायचं आणि कधी काय करायचं। आम्ही फक्त निमित्त मात्र आहे सत्संग। इथं बसलेले सत्संगाची दास छातीतपणे सांगतोय सत्संगाच्या माताजींची तुमच्यावर कृपा झाली म्हणून तुम्ही या ठिकाणी आला, आणि त्यासाठी सत्संगी माताजींनी निमित्त एखाद्या महापुरुषांना केलं आणि तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिलं। आणि सत्संगी तुम्हाला सर्व महापुरुषांची सेवा व्हावी, तुम्हाला कोणत्याही प्रकारे सत्संग या ठिकाणी अडचण होऊ नये म्हणून सत्संगी त्या घटातून माताजींनी या ठिकाणी सेवादल पाठवलं। सत्संगी गुरु सगळं करतोय, कारण सत्संग ह्याच्या इच्छेशिवाय कुठलं पान हलत नाही। सत्संगाची काही न करू शके अवतारात तो इच्छेने होत असे म्हणले सत्संग। बस सत्संगाचे आमचा फक्त तो प्रयास सत्संगाच्या गुरुला दिसला पाहिजे। कारण सत्संगात आपण म्हणतोय सत्संगाची की फुलाला सुद्धा सत्संगात सुरगळायला जेवढा वेळ लागत आहे ना, तितकं सूक्ष्म ज्ञान आहे। आणि सत्संगाची तो इतका आमच्या अंगसंग आहे ना सत्संगाची, की जे आम्ही कपडे घातले सत्संग त्याच्या सुद्धा आज सत्संग त्याचा वास्तव आहे, आणि सत्संग तो सगळं जाणतोय। या सत्संगात गेल्या आठवड्यामध्ये सत्संग तुम्ही आम्ही या सद्गुरूचा महिमा गायला असेल। सत्संग महापुरुषांनी सुद्धा सांगितलं की सत्संग या संत निरंकारी मंडळ विश्वाच्या पाठीवर सत्संगजी एक असं मंडळ आहे सत्संग ज्या ठिकाणी या खऱ्या मनुष्य जन्माचं ध्येय काय आहे सत्संगजी, या मनुष्याचा जन्म सत्संग कशासाठी झाला, आणि सत्संगाची आजचा मनुष्य काय करतोय, या 2 गोष्टी ताळमेळ घालत सत्संगाच्या जीवनामध्ये
त्या निराकार निर्गुण परमात्म्याची साथसंगती का आवश्यकता आहे साथसंगती हे सांगण्याचा प्रयत्न साथसंगती संत निरंकारी मिशन करते. या साथसंगत तुम्ही आम्ही ज्ञान घेतलंय साथसंगत, काही जणांनी घेतलं नसेल साथसंगत, काही जणांना पहिल्यांदा आला असेल, पण साथसंगती 25 मे 1929 पासून साथसंगती आज जवळपास 96 वर्ष होऊन गेले. साथसंगती संत निरंकारी मिशन या मनुष्य जन्माचं हित आहे, जे ध्येय आहे, ज्याच्यासाठी हा जन्म झाला, त्या हिताच्या प्रति साथसंगती या मानव मात्राला जागा करण्याचं कार्य करत आहेत. आणि ते ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून साथसंगती या अखंड मानव मात्राच्या कल्याणासाठी साथसंगती जो काय समाजामध्ये आपण पाहतोय की साथसंगती आज भावाभावाच पटत नाही, जावाच पटत नाही साथसंगती. तर या साथसंगती हे सर्वांच्या मध्ये कुठेतरी एक मानवता यावी, कुणाच्या सर्वांच्या मध्ये एक स्नेहभाव राहावा. साथसंगती जो वर्ल्ड विदाउट वॉर म्हणजे साथसंगती द्वेषाच्या भिंती पाडून प्रेमाचं पूल बांधत जाण्याचं कार्य आज संत निरंकारी मिशन करते. या साथसंगत तुमचं आमचं खरंच परम भाग्य आहे की साथसंगती मी कोण, आलोय कुठं आणि मला जायचंय कुठं, या 3 गोष्टींचा उलगडा साथसंगती तुम्हाला या सत्संगमध्ये होणार आहे. आणि मग साथसंगती माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं जो जीव लक्ष 84चा फेरा चुकवून साथसंगती हा अटळ मनुष्य जन्म साथसंगती मिळाला आणि त्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर साथसंगती मला काय करायचं ह्या गोष्टीचा साथसंगती या ठिकाणी उलगडा होतोय. कारण साथसंगती आमचं राटगाडगं चालूच आहे. साथसंगत दररोज उठणं, साथसंगती काबाड कष्ट करणं, संध्याकाळी झोपी जाणं, पण साथसंगत या राटगाडग्यामध्ये साथसंगतीच्या भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी साथसंगत या मनुष्य देह जो मिळाला साथसंगती तो आम्ही संपूर्णपणे वाया घालवत आहोत. आणि त्यामध्ये साथसंगती जो आतमध्ये आत्मा बसलाय आणि साथसंगती या आत्म्याचं आणि त्या परमात्म्याचं मिलन साथसंगती कुठे तर राहून जातंय आणि मग परत साथसंगती या राटगाडग्यामध्ये साथसंगती तुझी वाढतोय, पुन्हा पुनरपी जन्म पुन्हा मरणम साथसंगती तू राटगाडगं चालू राहते. आणि यामधून मुक्त करण्यासाठी साथसंगती प्रत्येक युगामध्ये साथसंगती सद्गुरूचा जन्म झाला. सद्गुरू साथसंगती देह धारण करून साथसंगती मानव मात्राच्या कल्याणासाठी साथसंगती या भूतलावर अवतरित झालं आणि इथं येऊन साथसंगती ते कार्य साथसंगती जे साधू संतांनी साथसंगती अव्याहतपणे चालू होतं साथसंगती ते कार्य आज सुद्धा साथसंगती चालू आहे. कारण साथसंगती आपण ऐकतो साथसंगती, कारण साथसंगती दासनीत आलं पाहिलं की साथसंगती जे जे उपस्थित आहे साथसंगती सगळ्यांचा आध्यात्मिक भक्तिभाव आहे साथसंगती, कारण ते गीत ते अभंग साथसंगती. आणि मग साथसंगती म्हणून साथसंगती दास सुद्धा साथसंगती या गोष्टीने मानत नव्हता, पण साथसंगती ज्यावेळेस सद्गुरूची कृपा होईल ना साथसंगती तो जसा वाल्मिकी झाला ना साथसंगती त्या पद्धतीने साथसंगती आमच्यामध्ये सुद्धा तो कायापालट होतोय. आणि मग साथसंगती ते संतत्व साथसंगती आता मगाशीच उत्तरेश्वरी साथसंगती या ठिकाणी येऊन गेले. दासला सुद्धा साथसंगती जरा खजीलपणा आला साथसंगती की साथसंगती ज्या गुरुनी साथसंगती आपल्याला शिकवलं ते आज आपले चरण स्पर्श करतायत साथसंगती. इतकी साथसंगती आपली पात्रताही नाही साथसंगत, पण साथसंगती दास सांगतोय साथसंगती त्याने आम्हाला घडवलंय साथसंगत. मग असं घडवलं साथसंगती ते शिक्षक साथसंगती आज ज्यावेळेला आपलं दर्शन घेतात त्यावेळेला साथसंगती त्या माताजींच्या चरणी साथसंगती अर्धाच वाटते की साथसंगती जी साथसंगती ज्ञानरूपी गंगा साथसंगती ह्या मनुष्य मात्राच्या ह्या माझ्या जीवनामध्ये दिली. आणि त्यानंतर साथसंगती अक्षयचा साथसंगती संत महात्मा झाला साथसंगती तुम्ही सर्व संत महापुरुष तर ते साथसंगती दासचा आशीर्वाद घेत नव्हते साथसंगत. ते या घटामध्ये जो बसणाऱ्या साथसंगती निर्गुण निराकार प्रभू परमात्मा ते त्याचा आशीर्वाद तुम्ही घेत होता साथसंगती. की शरीराने साथसंगती नाव जरी अक्षय असलं साथसंगती तरी हा देह कधी ना कधी निघून जाणार आहे. म्हणून या साथसंगती आम्ही सर्व निघून जाणार आहे, पण जाण्याच्या अगोदर साथसंगती जे माझं इच्छित आहे साथसंगती त्या निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याला प्राप्त करणं हे साथसंगती करणं गरजेचं आहे. या साथसंगती 2 दिवसावरच साथसंगती आज भक्ती पर्व साथसंगती सुद्धा आलेला आहे. साथसंगती 2 दिवसावर साथसंगती स्वामी विवेकानंदांची जयंती आहे साथसंगती जो की आपण योग दिन म्हणून साजरा करतो. आणि साथसंगती गेले महिनाभर साथसंगती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत निरंकारी परिवारामध्ये साथसंगती तो एक हर्षोल्लासाचं वातावरण आहे की साथसंगती तो 3 लोकांचा मालक साथसंगती तुम्हाला आमच्या दर्शनासाठी साथसंगती आपल्या मध्य साथसंगती उपस्थित राहणार आहेत. आणि त्यासाठी साथसंगती सेवेचा आवाज साथसंगती प्रत्येक मानव मात्राकडून साथसंगती त्या विश्व कल्याणासाठी आवाज दिला जातोय. या साथसंगत तुमचं आमचं खरंच परम भाग्य आहे की काही किलोमीटरच्या अंतरावर साथसंगत माझ्या माताजी साथसंगती तुम्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. साथसंगत दासलाही साथसंगती गेल्या वेळेस साथसंगती 26-27ला साथसंगती ज्यावेळेला अधिकृतपणे सेवा लागली होती त्यावेळेला जाता आलं नाही म्हणून साथसंगती दास एक्झाम झाल्यानंतर काल परवा 2 दिवस जाऊन आला. तर साथसंगती जसं की आपण बघतोय की आपल्या घरात एखादं लग्न असेल तर साथसंगती त्या तयारीसाठी आज आपलं घर म्हणून साथसंगती आपण 4 दिवस आधीपासून सुरुवात करतोय. त्याच पद्धतीने साथसंगती संत निरंकारी मिशनमध्ये साथसंगती आपण त्या कुटुंबाचा सदस्य आहे साथसंगत आणि तो आपला घरचा कार्यक्रम आहे. त्यासाठी साथसंगती आपलं जाणं क्रमप्राप्त ठरतं. आणि जो काही कार्यक्रम होतो साथसंगती जे नवीन संत सज्जन असतील साथसंगती तो प्रयास करूया की साथसंगती ज्यांनी अजून पण ज्ञान घेतलं नाही ज्यांचा भक्तिभाव आहे पण साथसंगती ते ज्ञान समजलं नाही की ज्ञान कळलं नाही आणि खऱ्या जीवनाचा उद्देश साथसंगती त्यांना
समजून द्यायचं असेल तर सात्संगी आपण त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाणं आपलं सात्संगी कर्तव्य बनतं. आणि जो मिशनचा विस्तार सात्संगी ज्या माताजी म्हणतायत ना सात्संगाची विस्तार असेल कीवर, तो विस्तारच्या त्या लढीमध्ये सात्संगी आपला काहीतरी खालीचा वाटा असावा म्हणून सात्संगी प्रयास करूया की होता होईल तेवढे महापुरुष सात्संगजी या ठिकाणाहून सात्संगी इथं आली पाहिजेत. तर या सात्संगजी मुळात भक्ती हा विषय आत्मचिंतनाचा आहे. सात्संगत या ठिकाणी सात्संगजी किती बोललं किती गायलं तर सात्संगजी त्या गुरुचा महिमा सात्संगजी आपण करू शकत नाही. आणि सात्संगजी तो महिमा सात्संग त्या गुरुला काही प्राप्त करायचं असेल, गुरुला सात्संग जर का रिझवायचं असेल, गुरुला खुश करायचं असेल तर सात्संगी माझ्या अंतरीचा जो भाव आहे ना सात्संगजी तो त्या गुरुला प्रिय आहे. सात्संगी ना की सात्संगजी मी किती लयमध्ये सात्संगजी गायलं, किती चढ उतारामध्ये सात्संगजी विचार सांगितलं हे नाही सात्संगत. पण त्या चढ उतारामध्ये त्या लयमध्ये सात्संगी माझ्या त्या म्हणण्यामागचा भाव काय होता त्या भावाचा भुकेला गुरु आहे सात्संगजी. तर या सात्संगत त्या भावाच्या भुकेला गुरुला सात्संगजी रिझवायचं असेल तर माझ्यामध्ये सात्संगी ते दैवीय गुण सात्संगजी अंगीकरण सात्संगजी महत्वाचं आहे. मग ते सात्संगी नम्रता असेल, विशालता असेल, सात्संगजी सहनशीलता असेल, सात्संगजी ती क्षमा करण्याची भावना असेल, ह्या गोष्टी सात्संगी त्या सद्गुरूला प्रिय आहेत. कारण सात्संगजी हे विश्वची माझे घर असा वसुदैव कुटुंबकम या व्यक्तीला अनुसरून सात्संगी मिशन कार्यरत आहे सात्संगत. तर या सात्संगत आता आपण पाहतोय सात्संगी जर का विचार करायला गेलं तर सात्संगी मुळामध्ये भक्तीमध्ये सात्संगी भक्तीची सुरुवात व्हायसाठी सात्संगाची आम्हाला काहीतरी सात्संगी समर्पण करण्याची भावना असणं गरजेचं आहे. कारण सात्संगी ज्यावेळेला आम्ही ज्ञान घेतलं त्यावेळेला अधिकारी महापुरुषांनी सात्संगी आम्हाला 5 प्रण दिले आणि ते 5 प्रण वधवून घेतले. आणि सात्संगी ज्यावेळेला ते आम्हाला मान्य आहे म्हटल्यानंतर सात्संगी ज्ञानाचा उलगडा केला. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सात्संगी आम्हाला 3 कर्म दिली, एक सत्संग, दुसरी सेवा आणि तिसरं नामस्मरण. तर या सात्संगती सत्संगमध्ये सात्संगती दररोज सात्संगती या ठिकाणी जो भाव येतो सात्संग त्यामध्ये माझ्या मनाची अवस्था सात्संगच्या सद्गुरूप्रती दृढ होते. सात्संगत सेवेमधून सात्संगती जर का तनाची सेवा, मनाची सेवा, धनाची सेवा या 3 प्रकारच्या सेवा सात्संगी सद्गुरूने तुम्हाला आम्हाला बहाल केल्या. सात्संगाची तनानं तंदुरुस्त राहण्यासाठी सात्संगी तनाची सेवा दिली. सात्संगी आमच्या प्रपंचामध्ये सात्संगी परमार्थ करत असताना प्रपंच सुद्धा आमचा नेटका असावा यासाठी धनाची सेवा दिली. आणि सात्संगी ज्या वेळेला सात्संगी माझ्या मनाची स्थिती डामाडोल होते, ज्यावेळी सात्संगी एक स्थिरता मनाला प्राप्त होईल यासाठी सात्संगाची गुरुनं आम्हाला नामस्मरण दिलं. आणि म्हणून सात्संगी या 3 गोष्टीचा आधार घेत आणि ते 5 प्रण पाळत सात्संगाची या जीवनामध्ये मार्गक्रमण करायला सांगितलं सात्संगत. तर या सात्संगी भक्तीची सुरुवातच सात्संगी समर्पणानं होते. आणि म्हणून सात्संगाची भक्तीची सुरुवात होत असताना सुद्धा सात्संगाची आपण ऐकतोय सात्संगी 4 संत होऊन गेले सात्संगत. निवृत्ती, ज्ञानदेव, स्वप्न आणि मुक्ताई या सात्संगाच्या 4 भक्तीच्या अवस्था आहेत सात्संगाची. सात्संगाची दास सात्संगाची तुम्हाला या ठिकाणी काही समजवण्यासाठी आलं नाही सात्संगाची. कारण सात्संगी मज बांबराचे काय चोरपण पायीची वाहन पायीच बरी सात्संगत. कारण सात्संगी ज्याची जागा जिथं आहे ना सात्संगी तिथं त्याला योग्यता दिलेली असते सात्संगाची. दास तुम्हाला आम्हाला काही शिकवायला नाही, पण सात्संगाची इथं आल्यानंतर जे काही शिकायला मिळालं ते तुम्हाला सर्व संतांच्या चरणी अर्पण करावं आणि त्यातून कुठेतरी सात्संगाची या भक्तीची सुरुवात व्हावी यासाठी दास सांगतोय सात्संगाची जीवनामध्ये सात्संग जसे 4 संत होऊन गेले निवृत्ती, ज्ञानदेव, स्वप्न आणि मुक्ताई या 4 भक्तीच्या अवस्था आहेत सात्संगी. ज्यावेळी सात्संगी निवृत्ती सात्संगी आपल्याला माहित आहे निवृत्ती म्हणजे मराठीत अर्थ पाहायला गेला की रिटायरमेंट म्हणजे सात्संगाची सेवा निवृत्ती सात्संगाची. ज्यावेळेला आपण एखाद्या कामातून निवृत्त होतो त्यावेळेला सात्संगी निवृत्ती म्हणतात. मग सात्संगाची भक्तीमध्ये निवृत्ती कशाची घ्यायची तर सात्संगी जो मी पण आहे, जो अहंकार आहे सात्संगाची, सात्संगी जो काही माझ्या मनामध्ये जो अपेक्षित भाव सात्संगाची नाही सात्संगी तो सर्व भाव या गुरुचरणी समर्पित करून सात्संगी त्यामध्ये निवृत्ती घेणं. आणि मग सात्संगाची ज्ञानदेव सात्संगी मग ते निवृत्ती घेतल्यानंतर जे ज्ञानदेव म्हणजे ते ज्ञान ज्या गुरुने सात्संगी तुम्हाला मला बहाल केलं की सात्संग या जीवनामध्ये पृथ्वी, अग्नी, पाणी, जीव, वायू, आकाश, पृथ्वी, अग्नी, पाणी, जीव, वायू, आकाश आणि सूर्य, चंद्र, तारे ह्या 3च्या 9 मायांना सारल्यानंतर सात्संगाची जे काही 10वं राहतंय सात्संगी ते म्हणजे सात्संगी ब्रह्म. त्या ब्रह्माचं ज्ञान मला प्राप्त झालं आणि म्हणजे सात्संगी ते आत्मज्ञान. म्हणजे असं कळालं की सात्संगाची जेथे जातो तेथे तो माझा सांगाती, पुढे उभा मंगेशू, मागे उभा मंगेशू. सात्संगाची असा मनी जो भाव झाला म्हणजे सात्संगाचा निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याचं तत्व सात्संगी मी जाणून घेतलं. माझ्यामध्ये असणारा जो 3रा डोळा आहे सात्संगाची जी ज्ञानदृष्टी ती चेतन झाली आणि मग सात्संगाची मला हा निर्गुण निराकार प्रभू परमात्मा अंगसंग दिसला. जिथे जातोय सात्संग अशी कुठलीच ठिकाण नाही की ज्या ठिकाणी त्याचा वास नाही सात्संगाची. असा या निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याला प्राप्त केल्यानंतर सात्संगाची मग आजपर्यंत मी जे काही करत होतो ना सात्संगाची त्याच्यामध्ये मला कळून चुकलं की सात्संगाची ज्या काही गोष्टी मी करत होतो ते सात्संगाची व्यर्थ म्हणजे निष्फळ होतं सात्संगाची. तो माझा भाव होता सात्संगाची पण खरा देव सात्संगी मी जाणला नव्हता. कारण सात्संगी
जैसा ज्याचा भाव त्याला तसा देव सत्संगाची. कोणी लाकडात पाहिला असेल, कोणी दगडात पाहिला असेल, कोणी त्या पितळेच्या मूर्तीमध्ये पाहिला असेल, पण सत्संग ह्या सर्वांच्या मध्ये जो व्यापून आहे तो निर्गुण निराकार प्रभू परमात्मा. ज्याच्यामध्ये देऊळ आहे सत्संगाची, जो देवळात नाही, ज्याच्यामध्ये देऊळ आहे तो निर्गुण निराकार प्रभू परमात्मा. आम्ही अंगसंग पाहिला आणि मग मला कळलं की सत्संगाची अशी कुठलीच वस्तू नाही ज्या ठिकाणी हा परमेश्वर नाही. मग सत्संगी माझ्या मनीचा भाव तो झाला. मग सत्संगी तो मला माझ्या मुलामध्ये दिसायला लागला, माझ्या बायकोमध्ये दिसायला लागला, माझ्या घरातील सर्व मंडळीमध्ये दिसायला लागला. सत्संग नवे तर सत्संगी ज्या काही भौतिक वस्तू आहेत सत्संगी त्याच्यामध्ये सुद्धा दिसायला लागला. अशी ज्या वेळेला माझी मनाची धारणा झाली त्यावेळेला सत्संगी खऱ्या अर्थानं माझ्या परमार्थाची सुरुवात झाली. मग सत्संगी निवृत्ती, ज्ञानदेव, मग सोपान सत्संगाची. मग सत्संगाची जीवनामध्ये माझ्या जे काही माझं सत्संगाची मला इच्छित आहे, म्हणजे माझ्या अपेक्षा आहेत त्या सत्संगी पुरवायसाठी सत्संगी मग सद्गुरू सत्संगाची खुशाल असं सत्संगी तुम्हाला झोळीमध्ये दान टाकत असतोय. पण सत्संगी त्यासाठी जे काही आदेश उपदेश आले सत्संगी, जे काही सत्संगी मला मानायला सांगितलं की सत्संगी 5 प्रण तन मन या प्रभू परमात्म्याची देव आहे हे तेच मानायचं आहे. सत्संगी कुणाच्या खाणपिण वसनावर सत्संगाची द्वेष करायचा नाही. सत्संगाची प्रभुधामाचे ज्ञान प्राप्त झाले सत्संगाची स्वतःपर्यंतच ठेवायचं आहे. कुठल्याही वेळेस साधू संत महापुरुष फकीर बनवून सत्संगाची समाजावरती बोज राहायचं नाही. तर या सत्संगी हे म्हणजे काय 4-5 प्रण दिले सत्संगाची. याच्यामधून सत्संगी सर्व गुरुनं माझ्याकडून काढून घेतलं आणि फक्त सत्संगाची माझ्यामध्ये तो निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याचा जो अंश आहे ना सत्संगी तो माझ्यामध्ये बहाल केला आणि मग सत्संगी माझ्या संतत्व मिळालं आणि म्हणून मग सत्संगी माझ्यामध्ये ज्ञान मिळालं आणि मग माझ्या चरण मग सत्संगी तो आशीर्वाद घ्यायला लागले. नंतर ह्याच्या आधी ज्ञान घ्यायच्या आधी सत्संगी कोण आमचं चरण स्पर्श करत नव्हतं का करत होते सत्संगाची. घरातल्या घरात सत्संगाची एकामेकाशी आम्ही नीट बोलत नव्हतो सत्संगाची. पण ज्या वेळेला प्रभू परमात्म्याचं ज्ञान झालं तो अंगसंग प्रभू परमात्मा प्रत्येकाच्या घटामध्ये वास करतोय ह्याची मला जाणीव झाली आणि मग सत्संगाची या सर्व संत महापुरुषांच्या मध्ये तो ईश्वरीय गुण आहे, तो तत्व आहे ह्याची मला जाणीव झाली आणि मग मी सर्वांच्या मध्ये देव पाहायला गेलो. मग सत्संगाची ज्या म्हणलं गेले की ज्या ठिकाणी मी देव पाहायची गेलो तिथे देवाचे गुण ठेवलो अशी भावना सत्संगाची झाली आणि त्यानंतर सत्संगाच्या जीवनाचा अंतिम ध्येय आहे सत्संगाची मुक्ती. मग सत्संगी खऱ्या अर्थानं सत्संगाच्या मनुष्य जन्माचं जे इच्छित होतं ना सत्संगी ते पूर्ण झाले आणि मग मी त्या जीवलक्ष 84च्या फेऱ्यातून मुक्त झालो. मग मला मुक्ती मिळाली आणि मग या मनुष्य जन्माचं जे खरं हित होतं ना सत्संगाची ते मला प्राप्त झालं आणि मग सत्संगी ते राग रडगं जे चालू होतं ना सत्संगी ते संपलं. मग माझ्या खऱ्या जीवनाचा उद्देश सफल झाला सत्संग. याच्यासाठी सत्संगाची सत्संग करायचे, याच्यासाठी सत्संगाची सेवा करायची, याच्यासाठी सत्संगी नामस्मरण करायचं आहे. कारण सत्संगी जीवनाच्या या चढा उतारामध्ये सत्संगत वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे आजार करतात सत्संगत, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना सत्संगी माझ्या मनाच्या होतात. मन सत्संगी कधी डामाडोल होतं सत्संगी, कधी मन सत्संगाला जाऊ वाटतं, कधी जाऊ वाटत नाही. अशा वेळी सत्संगीच्या मनाची अवस्था ती स्थिरता राहावी यासाठी सत्संगी सद्गुरू मला नाम दिलं की तुही निरंकार मैत्री शरणामेनो बक्षलो. सत्संग या नावामध्ये अतिशय ताकद आहे सत्संगाची. या कलियुगामध्ये सत्संग हो तारक मंत्र आहे. सत्संग प्रत्येक दवा, प्रत्येक रोगावरची दवा म्हणायला गेलं तर हरकत नाही सत्संगाची जी सद्गुरूने आम्हाला प्राप्त दिली. आणि म्हणून सत्संगाची तुमचं आमचं खरंच परमभाग्य आहे की सत्संगी ह्या घोर कलियुगामध्ये सत्संगाची मनुष्यानं सत्संगी चंद्रावर पाऊल ठेवलं. पण सत्संगाची शेजाऱ्याच्या घरामध्ये सत्संगाची डोकावून पाहण्याची अवस्था सत्संगी माझी झाली नाही. ती भावना सत्संगी गुरुने दिली आणि प्रत्येक मानव मात्रामध्ये सत्संगाची प्रत्येकाच्या भल्याची, प्रत्येकाच्या मंगल कामनेची सत्संगाची सुरुवात सत्संगी माझ्यापासून व्हावी यासाठी सत्संगाची ते मंगलाचरण दिलं. या ठिकाणी येतोय ना सत्संगी प्रत्येक गोष्टीमध्ये एक वर्मत लपलेला आहे सत्संगाची. फक्त माझी ती चौकस बुद्धी झाली पाहिजे, फक्त माझी ती जाणण्याची वृत्ती झाली पाहिजे की सत्संगाची इथून येणारा प्रत्येक शब्द आता सत्संगी इथं बोलणारे सर्व संत महापुरुष यांच्या मुखातून एक एक शब्द आहे ना सत्संगाची तो फक्त आणि फक्त माझ्यासाठी आहे आणि त्यातून माझ्या जीवनाचा उद्धार होणार आहे. आणि तो शब्द सत्संगी झेलण्याचं, तो शब्द सत्संगी माझ्यासाठीच आहे हे जाणून घेण्याची क्षमता सत्संगी रेग्युलरली सत्संगाची नियमित सत्संग केल्यानं प्राप्त होते. कारण सत्संग आज बघायला गेलं की सत्संग या सत्संगमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सत्संगी तुम्हाला मिळते. फक्त सत्संग दया करा, कृपा करा सत्संगाची. सत्संगमध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट करूया की सत्संगी आपला मोबाईल जो का असेल तो सायलेंट करू. कारण माताजीने आदेश दिला की सत्संगी सत्संगमध्ये मोबाईल वापरायचा नाही. सत्संगत या सत्संगत या ठिकाणाहून सत्संगी फक्त आणि फक्त ते विचार श्रवण करण्याची क्षमता, त्या विचाराच्या माध्यमातून सत्संगी ही आध्यात्मिक क्रांती या संत निरंकार मिशन करते. आणि त्यामुळे सत्संगाची येणारा प्रत्येक शब्द हा तंतोतंत सत्संगी माझ्या कानी पडावा, त्यामध्ये कुठलाही व्यत्यय न झाला पाहिजे ह्याची एक सत्संगी जबाबदारी आज आपण घेणं गरजेचं आहे. कारण सत्संगाची तो कुठला शब्द येईल आणि माझ्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल सत्संगाची सांगता येत नाही. त्यासाठी सत्संगी सत्संगमध्ये कायम दायम सत्संगाची पिन ड्रॉप सायलेन्स सत्संगी जर का स्विच पडली तरी सुद्धा सत्संगी त्याचा आवाज सत्संगी झाला नाही पाहिजे
असा एक प्रयास करूया, कारण सातसंगी तुम्ही सर्व संत महापुरुष नवीन आहात सातसंगजी, आणि सातसंगी जो माताजींना अपेक्षित परमार्थ आहे ना सातसंगजी, तो कुठेतरी आमचा चालू व्हावा. कारण सातसंगजी आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला एखादं लहान मूल असतंय त्यावेळेला आपण ज्या गोष्टी त्याला शिकवतो ना सातसंगजी, त्याच गोष्टीचा प्रभाव त्याच्यावर पडतो आणि त्याच पद्धतीने त्याचं मार्गक्रमण पूर्ण आयुष्यभर चालतं. म्हणून सातसंगजी परमार्थामध्ये सुद्धा सातसंगी संत निरंकार मिशन आता अखंड विश्वाच्या कल्याणासाठी, या मानव मात्राच्या उद्धारासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सातसंगजी आज त्या मानव मात्राचं कार्य करत आहे. सातसंगी रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता अभियान सातसंगजी, वृक्षारोपण कार्यक्रम असतील सातसंगत, त्यानंतर सातसंगजी या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हा सत्संग समागमाचं आयोजन करणं आणि त्याच्या माध्यमातून सातसंगी मानव मात्राचा उद्धार व्हावा ही एक आशा ठेवून सातसंगीचं मिशन अहोरात्र कार्य करत आहे. सातसंगी आज माताजी प्रत्येक क्षणाचा सातसंगजी, एक एक क्षणाचा उपयोग सातसंगजी या मानव मात्राच्या कल्याणासाठी करतायत. पण सातसंगजी आज दास सातसंगजी, दास स्वतःसाठी म्हणतो सातसंगी, आम्हीच कुठेतरी सातसंगजी कमी पडतोय की सातसंगजीच्या मानव मात्राच्या कल्याणामध्ये सातसंगी कुठेतरी आमचा हात सातसंगजी दुरावतोय. पण या तीन लोकांच्या मालकाकडे तीच अरदास प्रार्थना करतोय की सातसंगी जो आदेश उपदेश येतोय ना सातसंगजी, तो धारण करण्याची क्षमता सुद्धा माताजी तुम्ही द्यावं. या सातसंगत येत्या 24, 25, 26, 27 सातसंगजी संत समागम होतोय. ज्या ठिकाणी संत आणि सद्गुरूंचा समागम सातसंगी मिलन होतोय त्या ठिकाणी समागम घडतो आणि सातसंगी प्रत्येक वर्षी सातसंगी समागमला जाणं हे सातसंगजी आपलं कर्तव्य बनतं. कारण सातसंगी तो तीन लोकांचा मालक आहे ना सातसंगजी, तो नुसता सातसंगी त्या ठिकाणी ना सातसंगजी आपल्यावर नुसता सातसंगी ते शब्दच नाहीत सातसंगत, की तो भक्ती मार्गामध्ये सातसंगी आपल्यावर उधळण करत असतोय सातसंगती आशीर्वादाची. प्रत्येक ठिकाणाहून सातसंगी आशीर्वाद आणि आशीर्वाद ती पॉझिटिव्ह एनर्जी सातसंगत मिळत असते. त्या ग्राउंडवर गेलो ना सातसंगी तुमच्या आमच्यामध्ये अत्युच्च शक्ती सातसंगी, डिवाइन एनर्जी म्हणतो ना सातसंगी, दिव्य शक्ती, ती दिव्य शक्ती संचारते. कारण सातसंगी आज आपण बघायला गेलं की येथून सातसंगी जरा थोडा काळ चालत गेलो तर सातसंगी आमच्या पायाला गोळे येतात. पण सातसंगी तिथं काय अशी पॉवर असेल ना सातसंगी, अखंड 350 एकरचा ग्राउंड फिरला ना सातसंगी तरी पाय दुखत नाही, अशी अवस्था प्राप्त. कारण प्रत्येकाच्या मनामधून सातसंगी, प्रत्येकाच्या घटामधून ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते आणि ती एनर्जी सातसंगजी. कारण सातसंगजी विज्ञानाचा नियम आहे की विज्ञानामध्ये सांगितले की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड बट इट कन्वर्ट्स इनटू वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. म्हणजे एनर्जी म्हणजे ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही, पण ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचा आहे ना सातसंगजी आपण स्थलांतर करू शकतो, ती ट्रान्सफर करता होऊ शकते. म्हणून सातसंगजी आज माझ्यातली ऊर्जा सातसंगी या ठिकाणी तुमच्यातली ऊर्जा माझ्यात, याच्याहून सातसंगजी ती डिवाइन एनर्जी सातसंगी ट्रान्सफर होत असते. म्हणून या दया करा, कृपा करा सातसंगजी. जो काही संत समागम होतो ना सातसंगजी, हा मानव मात्राच्या कल्याणासाठी सातसंगजी बघायला गेलं तर सातसंगजी दास आता बघितला सातसंगी ॲडव्हान्समध्ये सातसंगत अतिशय म्हणजे दासला आता दुसऱ्या दिवशी सातसंगी सेवा संपली आणि दास येत होता आणि दासच्या मला विचार आला की म्हटलं आज बऱ्यापैकी सातसंगी सगळा जो काही राहण्याचा टेंट दिला होता ना सातसंगजी जवळपास 95% रिकामा झाला होता. म्हटलं आता आपण पण संध्याकाळी निघायचं आणि मग इथं एक अखंड म्हटलं हे टेंट मोकळाच राहणार. तोपर्यंत सातसंगजी ठाण्याहून सातसंगजी 40-45 लोकांची टीमच आली सातसंगत आणि त्यानंतर सातसंगी काही वेळानंतर सातसंगजी अनेक 20-25 महापुरुषांची टीम आली. मग सातसंगजी जो काही दासच्या मनामध्ये प्रश्न होता ना सातसंगजी, त्या प्रश्नाची उकल झाली. कारण 3 लोकांचा मालक आहे सातसंगत, कुणाला कधी आणायचं ना सातसंगत हे सगळं ठरवून घेतलंय. आणि दासनं पण सातसंगी सहयोगी जे महापुरुष होते त्यांना बोलून गेला की सातसंगत म्हटलं की महाराज म्हटलं ज्या दिवशी माताजींनी आपल्या महाराष्ट्र समागमच्या तारखा डिक्लेअर केल्या ना सातसंगतजी, त्या दिवशी आपला समागम पूर्ण झालाय म्हटलं. फक्त सातसंगी माताजींनी आपल्याला ती सेवा दिली म्हटले, फक्त ते आपल्याला म्हणले आपल्याला निमित्त केले म्हणले की सातसंगी ही तुम्हाला सेवा घ्या आणि तुम्ही हा समागम पूर्ण करा. करविता सातसंगी त्या दिवशी सातसंगी समागम झाला. कारण सातसंगजी आता 350 एकराचा ग्राउंड सुद्धा सातसंगी कमी पडेल अशी अवस्था सातसंगजी ॲडव्हान्स मध्ये होत होती सातसंगत. तर या दया करा, कृपा करा सातसंगजी. तुमचं आमचं खरंच परमभाग्य आहे की या घोर कलियुगामध्ये सातसंगजी जो संतांना सुद्धा सातसंगी तो ठेवा सातसंगजी मिळाला नव्हता, म्हणून ते संत सुद्धा सातसंगी या सदनामध्ये यायला गेले. जसं की अभंगामध्ये सुद्धा सांगितलं की ज्या सुखाकार्याने देव वेडावला वैकुंठ सोडणी संत सदनी आला, ते सदन सातसंगी तुम्हाला मला प्राप्त झाले फक्त एका नमस्काराच्या बदल्यात. पण सातसंगी माझा भाव असा होऊ नये की सातसंगजी काही तर दिलं नाही, फक्त एक नमस्कार केलं म्हणून मला ज्ञान मिळालं नाही. सातसंगी या 5 पन्नामध्ये माझं संपूर्ण जीवनामध्ये जो काही माझा भाव होता सातसंगी सर्व सद्गुरूंना आपल्याकडून काढून घेतलाय आणि या ठिकाणी फक्त आपल्याला समर्पण करायला सांगितले. तर या सातसंगजी तो समर्पणाचा भाव ठेवूया. ज्यावेळेस सातसंगी माझ्याकडून जे पूर्ण समर्पण होईल त्यावेळी सातसंगी माझा मनाचा जो विश्वास आहे ना सातसंगजी
तो खंबीर होणार आहे. आणि त्यानंतर सत्संगजी माझ्या जीवनामध्ये जे काही गोष्टी आहेत सत्संगजी, जसं की मग अशी माताजी म्हणून गेला नाही, तो विठ्ठल कोणी पाहिला का सत्संगी, तो विठ्ठल मग सत्संगजी इथंच दिसणार आहे. सत्संगत दुसरीकडे जायची गरजच नाही. सत्संगजी मगाशी जसं महात्मा बोलून गेले, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, काय करायचं नाही सत्संगजी, फक्त सत्संग करायचं, पोट भरायची व्यवस्था सत्संगी त्यांना आधीच करून ठेवलेली आहे. तसं सत्संगी तुकडोजी महाराज सुद्धा म्हणले की सत्संगाची किती आनंद या झोपडीत माझ्या. कारण सत्संगाची त्या मनाची अवस्था होणं गरजेचं आहे. सत्संगी झोपडी सुद्धा माझा महल वाटू लागेल, फक्त त्या मनाची अवस्था तशी झाली पाहिजे की सत्संगी झोपडी नाही तर हा महाल आहे. म्हणून सत्संगीच्या मनाची अवस्था सत्संगी स्थिर करण्यासाठी आणि त्यातून सत्संगाची विस्तार करण्यासाठी माताजींनी आपल्याला तो विस्तार असीम केवर त्या अनंताच्या दिशेनं सत्संगी आम्हाला जायचं आहे. आणि त्यासाठी सत्संगी तुमचं आमचं योगदान सुद्धा गरजेचं आहे. तर या दया करा, कृपा करा. जसा की काल कार्यक्रम झाल्यानंतर सत्संग या ठिकाणी संख्या वाढली, जसं महात्मा बोलून गेले की आपला साथीदार, आपला जोडीदार, आपले मित्र, नातलग सत्संगजी यांना सुद्धा या ठिकाणी आणूया. खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हायचा असेल, सत्संगी त्या खरंच सत्संगी मोक्ष प्राप्त करून सत्संगी या खऱ्या जन्माचं हित साधायचं असेल आणि त्याच्यानंतर सत्संगीच्या मुक्तीची अवस्था प्राप्त करून त्या मनुष्य जन्माचं हित सत्संगी आम्हाला करायचं असेल तर सत्संगी सत्संग करणं सत्संगी मला क्रमप्राप्त आहे. म्हणून या दासताई तोच आशीर्वाद द्या की कायम दायम सत्संग सेवा नामस्मरण तुम्हा संतांचा संघ असोच सदादित मिळत राहावा. आणि ज्या ठिकाणी जे काही सत्संग जी कामामध्ये असेल, सत्संग घरामध्ये असेल, जी काही सत्संग कृती होते ती एक सेवाभावनेने व्हावी आणि कुठेही मनामध्ये ते अहंकार न येता सत्संगजी प्रत्येकामध्ये सत्संगाचा निर्गुण निराकार करू परमात्मा ईश्वर पाहण्याची कला सत्संग तुम्ही माताजी द्यावी. आणि जसं की सत्संग या जीवन जगण्याची कला सत्संग सत्संगच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली, अशी संपूर्ण मानव मात्रापर्यंत सत्संगची ज्ञानाची गंगा अशीच सत्संगची वाहत जाऊ दे, हीच एक आराध स्पर्धा करून सत्संगजी दास त्या ठिकाणी आला. सत्संगजी दासलाही खूप आनंद झाला की दास तुम्हा सर्व संत महापुरुषांच्या हीच आराध प्रार्थना करेल की तुम्हा आम्हाला सत्संगी सत्संग सेवा नामस्मरण सुरळीत घडत राहावी. आणि दास बोलता बोलता दासच्या मुखातून एखादा वेडावाकडा शब्द केला असेल तर दासला उदाहरण करणे क्षमा करा. आणि प्रत्येक शुक्रवारी सत्संगजी 7 ते 9 वेळेमध्ये पोचून त्या निर्गुण निराकार करून परमात्म्याचं गुणगान गाऊन सत्संगजी त्या मनुष्य मात्राचं ध्येय आहे ना सत्संगजी ते इच्छित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयास करूया. सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. येत्या रविवारची सलगरा होणारी संगत आहे ती होणार नाही. भक्तीपर्व दिन असल्यामुळे तिन्ही ब्रँचची संगत जतला होणार आहे. तर कुणाला जायचं असेल त्याने नाव द्या. प्रेमाने बोला. ध्वनी होऊन असे समाप्त होईल. त्यानंतर प्रेमाने सद्गुरुमाता श्री
देवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। प्रेमाने स्टेजवरून महात्मा प्रस्थान होतील, तर नंतर सर्वांनी प्रस्थान व्हायचं आहे. सर्वांच्या